आपली उमेदवारी हो, आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. खरं तर विशेष असा आहे की सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकातले देखील काही आमदार जे आहेत ते आपल्या सोबत आहेत. काय भावना आहेत, काय सांगा? निश्चितपणानं देशाचं नेतृत्व आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, सुनीताताई पवार, त्याचबरोबर या जिल्ह्याचे धडाडीचे पालकमंत्री सहकारी मित्र जयभाऊ या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही जिल्ह्यामध्ये काम करत असताना आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून माझ्यावरती फार मोठा विश्वास या ठिकाणी सर्वांनी दाखवलेला आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देतो. आणि आज आपण जे बोलला की महायुतीतले तर सर्वजण बरोबर आहेत, परंतु सर्व पक्षाची मंडळी या ठिकाणी बरोबर आहे. माझ्या राजकीय गेल्या 30 वर्षाच्या जीवनामध्ये काम करत असताना सर्व जिल्ह्यामधील सर्वांबरोबर सलोख्याचे संबंध ठेवून या ठिकाणी जे काम केलेलं आहे, त्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे बहुतांश सर्व मंडळी या ठिकाणी समर्थन देताना दिसते. त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. जयभाऊंनी म्हणजे पालकमंत्र्यांनी विरोधकांना आवाहन केलेलं आहे की ही निवडणूक बिनविरोध करावी. आपलं काय आवाहन असणार आहे विरोधकांना? निश्चितपणानं सगळा वेळ वगैरे सगळ्याच गोष्टी वाचतील. लोकशाहीच्या माध्यमातून निवडणुका होणं हे क्रमप्राप्त असतं, परंतु या ठिकाणी सर्वांनी जर ती भावना व्यक्त केली तर त्यामध्ये आनंदच असणार आहे. जर का समोरून उमेदवार आला तर काय म्हणजे आव्हान काय असेल? आव्हानाचा विषय नाही. मी राजकीय किंवा शालेय जीवनापासून म्हणजे वर्गात 4थी पासून मॉनिटरच्या निवडणुका लढवत आलेला आहे. कॉलेज जीवनामध्ये GH असतील किंवा बाहेर नगरसेवक, नगराध्यक्ष, विधानसभा, त्यामुळे निवडणुका लढवणं हे तर कार्यकर्त्याचं कर्तव्य असतं. निश्चितपणाने ही निवडणूक ही अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही लढू. मागील वर्षी अगदी पडत्या काळामध्ये फडणवीसांना दिलेल्या सहकार्य किंवा साथ, त्याच्यामुळे ही त्यांनी फडणवीसांनी दिलेली पावती समजायची आपली उमेदवारी म्हणजे. मी एक असा हाडाचा कार्यकर्ता आहे की ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी प्रामाणिकपणानंच काम करतो. त्यामुळे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होणार होते, परंतु दुर्दैवानं काही गोष्टी फिसकटल्या गेल्या आणि त्यांना विरोधी पक्ष नेते व्हावं लागलं. आणि मी माझे आमदार असताना सुद्धा त्या काळामध्ये मला एवढं सहकार्य तालुक्याच्या विकास कामामध्ये केलं आणि त्यांच्या सहकार्यातूनच मी 2019ला अपक्ष आमदार झालेलो होतो. आणि माझं कर्तव्य मी बजावलं की ज्या व्यक्तीने माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि मला सहकार्य केलं आणि त्यांच्यामुळे मी आमदार म्हणून घडलो. आणि विरोधी पक्षात असो किंवा काय, त्यांना पाठिंबा देणं माझं कर्तव्य समजलं आणि मी विरोधी पक्षामध्ये बसणं त्यावेळेस पसंत केलं. प्रशांत परिचारकांनी संधी लावून तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे, तर प्रशांत परिचारकांना पण सोबत घेऊन नक्कीच मी स्वतः त्यांना भेटायला जाईल. ते आमचे मार्गदर्शकच आहेत, असा काही विषय नाही. माझं त्यांच्याबरोबर फोनवर बोलणं झालेलं आहे. आम्ही त्यांची जाऊन भेट घेऊ. उमेश मालकाबरोबर पण माझं बोलणं, तेही येणार होते, परंतु थोडं काही अडचणीमुळे येऊ शकले नसतील, पण मी जाऊन भेटून येणार. फडणवीसांचं ड्रीम प्रोजेक्ट आहे शक्ती, तो मार्ग राजू शेट्टी म्हणतात की त्याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे आणि ते नेमकं काय ह्याच्यावर आता काय तुम्ही? नाही, विषय असा आहे की मी शेतकरी म्हणून पण, एक उद्योजक म्हणून पण, सामाजिक कार्यकर्ता म्हणून पण आदरणीय शेट्टी साहेबांना पण नम्रपणे सांगू इच्छितो की आपण ज्या डेव्हलपमेंट आहेत, मग रस्ते असतील, रेल्वे असतील किंवा विमान वाहतुकीच्या विषयानं आपण सगळेजण पाहतो की आज सोलापूरला विमान वाहतूक चालू करा म्हणून सगळ्यांची मागणी होती. आज चांगले सुरळीतपणानं चालू झालेले. आज रस्ते जर दळणवळणाची साधनं जर मजबूत झाली तरच अर्थकारण वाढणार आहे आणि ह्या रस्त्यावरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांचाच माल त्या ठिकाणी वाहतूक होणार आहे. जे आपण कृषी प्रधान देश आहे, ही दळणवळणाची साधनं जी आपण हे करतो, आता आपली जर उशिरा गाड्या भाजीपाल्याच्या, दुधाच्या पोचू लागल्या तर ते पण चुकीचं ठरणार आहे. त्यामुळं या ठिकाणी हे मार्ग होणं गरजेचं आहे, परंतु कुठल्याही शेतकऱ्यावरती अन्याय होणार नाही. ज्या ठिकाणी अडचण येईल त्या ठिकाणी सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या पाठीमागे ताकदीनं भ्रष्टाचार खूप होतोय असं त्यांचा आरोप आहे. आता कसं आहे, विरोधी पक्षात असल्यानंतर ह्या गोष्टी बोलतच असतात, परंतु कुठं झाला, काय झाला, जरा कागदावरती जर दाखवलं तर जरा योग्य वाटेल. काय आव्हान कराल तुमच्या मतदारांना तुम्ही? नाही, जे मतदार आहेत त्यांना एवढी नम्रतेची आव्हानापेक्षा विनंती करतो की या
जिल्ह्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जयाभाऊंच्या साथीने या ठिकाणी आणि सर्व नेते मंडळी जिल्ह्यातले सगळ्यांच्या साथीने आपण पाहतो की शहरामध्ये आज IT पार्कचा विषय असेल किंवा अन्य सगळे उद्योग व्यवसायाचे विषय असतील या सर्व बाबी अतिशय जलद गतीने या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. विमानसेवाही झालेली आहे आणि आणखीनही दळणवळणाची साधने या ठिकाणी वाढतात आणि खास करून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी 300 कोटी वृक्ष लागवडीचा एक संकल्प केलेला आहे, तो विषय आहे. त्याचबरोबर कृष्णेचं पाणी आज उजनीच्या धरणामध्ये 50 TMC पाणी त्या ठिकाणी येतं, तिथून ते पाणी 25 TMC मराठवाड्याला जाणार आहे. आणि ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी करत असताना आणि खास करून मी साहेबांना एक विनंती केली होती की 2006 ते 2007च्या कालावधीमध्ये उजनी धरणातलं गाळ काढावं. आणि मी नाही, असंख्य नेते मंडळी मामा असतील, सर आहेत, तर सगळे जेवढेही या जिल्ह्यातले आजी माजी आमदार प्रत्येकांची भावना होती की जर तो गाळ काढला तर 20-25 TMC पाणी वाढेल. तेही साहेबांनी आज अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे, तोही गाळ निघाला. आणि अशा पद्धतीनं पाण्याची उपलब्धता वाढणार आहे, दळणवळण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होणार आहे, विमानसेवा होते, IT पार्क होते. आणि ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर माझ्यासारखा एक समन्वयक असणे या जिल्ह्यामध्ये गरजेचं आहे. त्यामुळे सर्व मतदारांना माझी नम्रतेची विनंती आहे, सर्वांनी मला सहकार्य करावं. प्रत्येकाच्या या विकास कामाच्या बाबतीमध्ये मी अत्यंत प्रामाणिकपणानं काम करत आहे. मामा रोल घ्यायचं ना. दाखल केलेला आहे. हो, आता आदरणीय राजाभाऊंचा अर्ज भारतीय जनता पक्षाच्या आणि महायुतीच्या माध्यमातून आपण दाखल केलेला आहे. महायुतीचे सगळे पदाधिकारी आम्ही अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. काही पदाधिकारी अजून या ठिकाणी येत आहेत आणि मला वाटतंय आम्ही सगळे मिळून एकत्र निवडणूक लढू आणि खूप मोठ्या फरकानं ही निवडणूक महायुती म्हणून आम्ही जिंकू. राष्ट्रवादी करमाळ्याचे आमदार आहेत नारायण पाटील, हे पण उपस्थितीत दिसतात. करमाळ्याचे आमदार उपस्थित आहेत, सांगोल्याचे आमदार उपस्थित आहेत, अन्य काही आमदार येत आहेत. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून ही निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे. आणि म्हणूनच मी विश्वासानं सांगतो की महायुतीचा उमेदवार प्रचंड मोठ्या फरकानं निवडून येईल. भाव बिनविरोध कुठेतरी करण्याच्या तयारीत आपण आहात अशी चर्चा देखील आपण करत आहोत. सगळ्या विरोधकांना आपण जाऊन भेटणार आहोत का, त्या पद्धतीने आपण चर्चा करणार? नाही, बिलकुल बिनविरोध निवडणूक होण्यासाठी ज्या ज्या कोणाला भेटायची आवश्यकता असेल, बोलायची आवश्यकता असेल, विनंती करायची आवश्यकता असेल त्या सगळ्यांना मी बोलेन आणि विनंती करेन. आम्ही आणि आमच्या सगळ्या पक्षाचे सहकारी विनंती करतील आणि आम्ही सोलापूर शहराच्या इतिहासामध्ये ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशा पद्धतीचा आम्ही प्रयत्न करू. भाऊ, ही जी विधान परिषदेची जागा आहे ती काँग्रेसला मिळालेली आहेत. काँग्रेसच्या इथल्या त्यांचे नेतृत्व असलेले 1 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्याचबरोबर सुशीलकुमार शिंदे देखील ज्येष्ठ नेते आहेत. या नेत्यांना आपण जाऊन भेटणार आहात का, त्याबाबत चर्चा देखील? आता उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कोण कोण भरतंय समजेल. आवश्यकता भासली तर ज्यांना भेटणं आवश्यक आहे त्या सगळ्यांना भेटून निवडणूक बिनविरोध करायचा प्रयत्न आपण करू. त्यामुळं शेवटी विनंती आपल्या हातात आहे. लोकशाहीने सगळ्यांना निवडणूक लढवायचा अधिकार दिलेला आहे. त्यांनी ठरवायचा विषय आहे. परंतु एवढ्या मोठ्या फरकाची निवडणूक असताना विनाकारण संघर्ष होऊ नये आणि आवश्यकताही नाही असं माझं मत आहे. पण तरी तर मी सगळ्यांना विनंती करेन. इथून काही किलोमीटर लांब असलेल्या सांगोल्याचे आमदार आज उमेदवारी अर्ज भरायला येतात. सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख काय दिसत? आपल्याला माहिती आहे उमेदवारी रात्री खूप उशिरा जाहीर झाली. सुभाष बापू काही कामाच्या निमित्तानं बाहेर आहेत. बापूंच्या शुभेच्छा आमच्या सोबत आहे. बापू तुम्ही आहे याच्यावर चर्चा न करता नाही याच्यावर चर्चा खूप करायची सोय आपल्याला. पण मी आपल्याला सांगतो की बापूंचे चिरंजीव इथं पोहोचलेले आहेत. आम्ही सगळेजण एकत्र आहोत. प्रशांत मालकही आमच्या सोबत आहेत. बिलकुल चिंता करायचं काम नाही. भारतीय जनता पक्षानं उमेदवारी दिलेली आहे. अनेक लोक इच्छुक होती पण प्रत्येक इच्छुकाला न्याय देण्याची क्षमता आमच्या पक्षामध्ये आहे आणि त्या इच्छुकांना आम्ही नक्की न्याय देऊ. शरद पवार गटाचे आमदार आता फॉर्म भरणार आलेले नारायण आबा, काँग्रेसचे उमेदवार मात्र अर्ज भरणार आहेत. काँग्रेसची देखील मनधरणी किंवा त्यांना काही विनंती करण्याचे प्रयत्न केले जाणार आहे? बिलकुल मी मगाचपासून सांगतोय की ज्या ज्या घटकांना भेटणं आवश्यक आहे, ज्या ज्या लोकांना भेटणं आवश्यक आहे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी त्या सगळ्या लोकांना आम्ही बोलू आणि भेटू. पण आवश्यकता भासली तर भेटूया. प्रशांत परिचारकांना यापूर्वी शब्द दिला गेलेला होता की मी आपल्याला एक सांगतो की भारतीय जनता पक्ष आणि खास करून आमचे नेते देवेंद्रजी दिल्या शब्दाला पक्के असणारे नेते आहेत.
जो जो शब्द कुणाला दिला असेल तो त्याचा ते विचार करतील. आपण चिंता करायचं कारण नाही. प्रत्येकाला न्याय देण्याची क्षमता आमच्या पक्षाची आहे आणि आमच्या नेतृत्वाची आहे. आम्ही सगळे मिळून प्रत्येकाला न्याय द्यायचा प्रयत्न करू. एक बाईट करू. महायुतीच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. आपण स्वतः होता, काय सांगाल कशा पद्धतीने ही निवडणूक पार पडणार आहे काय? आज महायुतीचे उमेदवार सन्माननीय राजाभाऊ राऊत यांचा विधान परिषदेसाठी अर्ज दाखल करण्यात आला आणि आमचे नेते शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे संसदीय गटनेते माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या आम्हाला स्पष्ट सूचना आणि निर्देश आहेत की आपण महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरे जात आहोत. आणि महायुती म्हणून आज मी या उमेदवारांचा फॉर्म भरत असताना आमच्या सहकारी पक्षाकडून आम्हाला अत्यंत सन्मानानं आमंत्रण आलं आणि त्याच्यामुळेच आमच्या पक्षनेत्यांच्या आदेशानुसार आज मी या ठिकाणी फॉर्म भरायला उपस्थित राहिलेले आहे. माझ्यासोबत आमचे शिवसेनेचे नगरसेवक प्रियदर्शनजी साठे, आमचे शहर प्रमुख सचिनजी चव्हाण हे सुद्धा उपस्थित आहेत आणि आम्हाला नक्की विश्वास आहे की महायुतीचा उमेदवार हा प्रचंड फरकानं आपला विजय या ठिकाणी मिळेल. काही शिवसेनेकडून सुद्धा फॉर्म खरेदी केला गेला आहे. आपले रमेश पारसकर यांनी देखील अर्ज दाखल केलेला आहे. ते अर्ज माघार घेणार आहेत का? काय हे बघा, लोकशाहीमध्ये फॉर्म घेण्याचा, इच्छा व्यक्त करण्याचा, फॉर्म भरण्याचा अधिकार हा प्रत्येकाला असतो. परंतु कुणी लढायचं आणि काय करायचं, कोण किती जागा विधान परिषदेमध्ये लढायच्या, या सगळ्या गोष्टींचे निर्णय हे वरिष्ठ पातळीवरून घेतले गेलेले आहेत. त्यामुळे आम्हाला नक्कीच विश्वास आहे की अत्यंत समन्वयानं आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांची समजूत काढू आणि महायुती म्हणून एकत्रितपणानं आम्ही या निवडणुकीला सामोरं जाऊ असा मला पूर्ण विश्वास आहे. कसं आहे ताई, कार्यकर्त्यांची खतखत आहे की भाजपकडून दुतर्फी भूमिका जी आहे ती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दिली जाते. त्यामुळेच कुठेतरी अर्ज भरलेला होता पारस्करांनी. त्यांची मनधरणी कशा प्रकारे केली जाणार आहे आणि भाजप आणि शिवसेनेमध्ये जी घुसखोस चालू आहे ती कशा प्रकारे? परवाच आमचे सन्माननीय उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब जेव्हा या सोलापूरच्या दौऱ्यावरती आले होते तेव्हा शिवसेनेच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची अत्यंत मॅरेथॉन अशी बैठक त्यांनी तिथे घेतली. पदाधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवरती काय काय अडचणी येत आहेत, निधीच्या बाबतीचा दुजाभाव असेल किंवा इतर कुठल्या गोष्टीचा त्रास असेल, आम्हा सर्व प्रमुख मंडळींच्या उपस्थितीमध्ये त्या मिटिंगला माननीय उदयजी सामंत साहेब होते, संपर्क प्रमुख खासदार धैर्यशील माने साहेब होते, मी स्वतः होते आणि सर्व प्रमुख पदाधिकारी होते. त्यात सगळ्या अडचणी अत्यंत काळजीपूर्वक पद्धतीने मान्य उदयजी सामंत साहेबांनी ऐकून घेतलेला आहे आणि समन्वयानं आपण मार्ग काढू. आणि स्वतः उदय सामंत साहेबांनी आम्हाला शब्द दिलाय की आपण सगळे मिळून माननीय मुख्यमंत्र्यांना भेटू, माननीय पालकमंत्र्यांना भेटू आणि चर्चा करून या गोष्टींवरती मार्ग काढण्यात येईल अशा पद्धतीनं आम्ही त्या दिवशी मिटिंगमध्ये चर्चा केली. पालकमंत्र्यांनी ही निवडणूक बिनविरोध करावी असं आवाहन केलेलं आहे. रणजित शिंदे किंवा काँग्रेस ही जागा ज्या आहेत ती लढवण्याचे ठाम आहेत ते देखील अर्ज करणार आहेत. अशा पद्धतीने आपल्या विनंती असणार आहे. बघा, भारतीय संविधानानं जगातल्या या भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला निवडणुका लढवण्याचा अधिकार हा दिलेला आहे आणि त्याच्यामुळे ते जर फॉर्म भरत असतील किंवा जर त्यांचा उमेदवार इथे असणार असेल तर तो त्यांचा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. त्याबद्दल कुणीही ऑब्जेक्शन घेऊ शकणार नाही. परंतु ज्या पद्धतीनं सन्माननीय पालकमंत्री महोदयांनी आवाहन केलं त्याच पद्धतीनं जर आपण एकत्रित येऊन त्या निवडणुका जर बिनविरोध करू शकलो तर मला वाटलं की सोलापूर शहराचं राजकारण हे अत्यंत सकारात्मक पद्धतीने आणि विकासाच्या दृष्टीनं घोडदौड करू शकेल. त्यामुळे माझी सुद्धा त्यांना विनंती राहील की या निवडणुका आपण बिनविरोध करूया. लाडक्या बहिणी आहेत काय आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. लाडकी बहीण योजना ही केवळ बहिणींना अनुदान देण्याची योजना नव्हती तर ती एक महिला सक्षमीकरणाची चळवळ होती. 2,47,00,000 लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1,500 रुपयाची ओवाळणी देणं, सन्मान देणं हे एकनाथजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना केलेलं ऐतिहासिक असं काम आहे. परंतु आता जर काही चालणी लागलेली असेल, काही लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या असतील तर मी सुद्धा एक सर्वसामान्य परिस्थितीतून आलेली लाडकी बहीण आहे. आमचे कर्तव्य आहे की कुठल्याही लाडक्या बहिणीवर अन्याय होणार नाही. जर कुठल्या त्रुटीमुळे त्या अपात्र ठरलेल्या असतील तर नक्कीच आम्ही माननीय उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती करू की आपण अत्यंत काळजीपूर्वक पद्धतीने लक्ष घालावं. आम्ही देवेंद्रजी फडणवीस साहेबांनाही भेटून विनंती करू आणि चुकीच्या पद्धतीनं कुठल्या लाडक्या बहिणी अपात्र होणार नाही याचा अत्यंत सहानुभूतीने त्यांनी विचार करावा हे माझं निवेदन. विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरे काय येतं? तुम्ही विचार करा की विरोधक तर तेव्हा म्हणत होते की ही फक्त घोषणा आहे, पैसे जमा करणार नाही. ज्या वेळेला पहिला हप्ता जमा झाला त्यावेळेला विरोधक म्हणाले की अरे काढून घ्या, हे परत घेतील. परंतु आज आपण बघताय
की निवडणुका होऊन सुद्धा जवळपास 1.5 वर्ष झाली, पण तरी सुद्धा अत्यंत सन्मानानं हा लाडक्या बहिणींचा हप्ता जमा होतो. आणि जे विरोधक टीका करतायत ना, त्यांनी कधी 1.5 रुपये तरी दिलेत का लाडक्या बहिणींना? हे पहिल्यांदा त्यांनी बघावं. 1.5 कोटीच्या गाडीत फिरणारे आणि 150 कोटीच्या बंगल्यात राहणारे 1,500 रुपयाला अशीच टीका करणार. त्यांच्या बोलण्याकडे जनता लक्ष देणार नाही. जागा त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत दाखवून दिलेली आहे. थँक्यू धन्यवाद. तुमचा